सो आज आपण बटाटा वडा करणार आहोत. तर मी इथे बटाटे जसं तुम्हाला दाखवलं आहे तसं बटाटे शिजवून चांगले स्मॅश करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यात आपण आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची केलेली फोडणी, वाटून तयार केलेली फोडणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. ह्या स्मॅश केलेल्या बटाटोजमध्ये फोडणीमध्ये हे बटाटे टाकायचे नाही आहेत. आपल्याला फोडणी याच्यामध्ये टाकायची आहे. सो इथे मी हे गार करून घेतलेले आहे चटणी म्हणजे आपण जे वाटण तयार केलं होतं ते. आलं, लसूण, मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घेऊ शकता. आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, हिंग, तुम्हाला आवडत असेल तर हळदीने वडे पिवळसर दिसतात, त्यामुळे ॲज पर युअर चॉईस तुम्ही टाकू शकता ते. आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. बटाटे आपण स्मॅशरने बारीक करणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये जाड लम्स राहत नाही. बटाटे उकडताना आपण थोडंसं ह्याच्यात मीठ टाकलं होतं, पण वरून देखील थोडंसं लागतंय. तुम्ही खाऊन तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. बारीक स्मॅशरने आपल्याला हा बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे. ज्यांना जाडसर वड्याच्या फोडी आवडत असतील तर त्यांनी हाताने हे केला तरी चालेल, स्मॅश केला तरी. बट मला क्रीमी टेक्स्चर आवडतं, त्यामुळे मी ते स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपण इथे हे स्मॅश करून घेतोय. अशा स्मॅशरनी छान एकजीव होतात ते. आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. सगळ्या बटाट्याचे लम्स आपण अशा एकट्या तोडून घेऊन बारीक करणार आहोत. किंवा तुम्ही खिसणीने देखील बटाटा खिसू शकता, हाताने पण करू शकता, पण हाताला अननेसेसरीली हिरव्या मिरचीचा तिखट लागून होऊ शकते. सो दिस इज बेस्ट ऑप्शन. अशाने हे सगळं मिक्स पण होतं एकत्र. वड्याचा बटाटा परतायचा नाही, मग चांगली टेस्ट येते. तुम्हाला जर हवं आहे तर तुम्ही परतून घेऊ शकता, बट मोस्टली तो परतायचा नसतो. सामोसाचा बटाटा तुम्ही एक वेळ परतू शकता, बट हा बटाटा शिजवूनच याच्यामध्ये टाकायचा असतो. बरेच ठिकाणी काही जण कांदा लसूण चटणीचे पण वडे करतात. ते फारसे चांगले लागत नाही, पण त्या भागातल्या आवडीनुसार करतात. काही ठिकाणी शेंगदाणा कूट टाकलेला असेल किंवा अख्खे शेंगदाणे पण टाकतात, बट अगेन ते त्या भागातले लायकिंग्स असतात. अशा आपण सगळं मिक्स पण करून घेऊ. मिठाची चव, तिखटची चव तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची, लसूण, आलं ॲडजस्ट करू शकता. जास्त तेल फोडणीला न टाकता फोडणी आपल्याला तयार करून असे बटाटे शिजवून घेतलेल्यामध्ये टाकायचे. थोडं बटाट्यामध्ये पाणी, म्हणजे बटाटे थोडे जास्त शिजवायचे, थोडे पाणी धरतील ह्या लेवलपर्यंत, म्हणजे वडे छान स्मूथ क्रीमी होतात. नाहीतर मग ते वडे फार घट्ट होतात आणि पावामध्ये गेल्यावर ते आणि ड्राय लागतात. सो चला तर मग आता ह्याचे वडे आपण थापून घेऊयात. सो आपल्या आवडत्या साईजनुसार आपण वड्याचे मिश्रण हातात घेऊन त्याचे छान चपट्या वड्यासारखे आपण आधी थापून घेणार आहोत. हाताला तेल घेऊ शकता. नंतर फोडणीला मी जरा तेल टाकलेलं आहे, त्यामुळे मला इकडे तेल घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही हवं तर घेऊ शकता. जास्त जाड नाही, पातळ नाही, असं मीडियम आपण टाकू शकता. तुम्हाला जर जाड आवडत असतील तर तुम्ही जाडही करू शकता. काही ठिकाणी गोल वडे पण भेटतात, तर तुम्ही ते गोल साईजमध्ये करू शकता. सो असे आपल्याला आधी सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला एकदा तेल चालू केलं की टाकायला सोपं पडेल. मीनवाईल बेसन पीठ पण मी भिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडासा सोडा किंवा थोडासा इनोसुद्धा घालून तुम्ही वडे छान जाळीदार बनवू शकता. तर तुम्हाला जास्त जाड पीठ नको असेल तर फक्त मीठ घालून देखील तुम्ही पातळ पीठ, म्हणजे जास्त पातळ नाही बट
एक वरनं कवर तयार होईल अशा कन्सिस्टन्सीचं पीठ तुम्ही त्यात करू शकता तयार. पिठामध्ये हलकासा ओवा घातला तरी छान लागतं. काहींना जिरेपूड हवे असेल तर जिरेपूड देखील तुम्ही घालू शकता. अशा पण तुम्ही बघू शकता वडे मी थापून घेते. काही हॉटेलमध्ये मोठा जम्बो वडा भेटतो, ते मोठ्या साईजचे करतात, पण आपल्याला तेलात टाकायला सोपे जातील, तेल उडणार नाही अशी मीडियम साईजचे आपण इथे तयार करून घेणार आहोत. मी 2 तुम्हाला गोल साईजचे पण वडे दाखवणार आहे. गोल वडे देखील दिसायला छान दिसतात, ॲट्रॅक्टिव्ह वाटतात. काही ठिकाणी मिनी वडा पण असतो, म्हणजे ताटाला थाळीला किंवा लग्नाच्या समारंभांमध्ये मिनी वडे असतात. तिथे छोटे छोटे बटाटे वडे तयार करून ताटाला लावायला ॲज अ भजीसारखे ठेवलेले असतात. तर ते तुम्ही अशाच छोट्या साईजमध्ये आणि करू शकता. मी इकडे जिरं मोहरी टाकणं स्किप केलेलं आहे, कारण की वड्यामध्ये फारसं ते चांगलं लागत नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरं मोहरी, काही ठिकाणी धने अख्खे टाकतात, उडीद डाळ पण टाकतात. त्याने फारशी चव लागत नाही. म्हणजे मेन वड्याचा मसाला असं काहीच नसतो, फक्त लसूण मिरची आलं. अद्रकचा क्वांटिटी, लसणाची क्वांटिटी ज्यांना लसूण जास्त आवडतो त्यांनी थोडीशी लसणाची क्वांटिटी वाढवली, किंवा तिखट हवा असेल तर तिखटची क्वांटिटी वाढवली तरी पण चालून जातं. ते मेन 3 ह्या बेसिक इन्ग्रेडियंट्सवर छान वडे होऊ शकतात. कढीपत्ता पण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल छान तुम्ही टाकू शकता, किंवा अवेलेबल असेल तर. इवन कोथिंबीर तर मस्ट आहे, म्हणजे नसली तरी चालते, बट असली तर तेवढाच स्वाद चांगला येतो. ह्याच्याबरोबर खाण्यासाठी पाव असणं फार गरजेचं आहे. वडापावशिवाय, म्हणजे पावाशिवाय वडा कॉम्प्लिमेंट होत नाही एकमेकांना. पण पाव नसेल तुमच्याकडे तर ज्यांना हेल्थ कॉन्शियस आहेत, ज्यांना ब्रेड आयटम्स बेकरी प्रोडक्ट्स खायचे नाहीत, ते तुम्ही चपाती बरोबर, अदरवाईज जर श्रीखंड पुरीचा बेत असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही वडे करू शकता. बटाटा वडा असा खायला जास्त काही, म्हणजे त्याच्यामध्ये वाईट किंवा फॅट्स वगैरे असे नाही आहेत, फक्त जरा तेलाचं थोडंसं प्रमाण, तेल धरणार नाही असं कमी सोडा किंवा नो सोडा असं जर तुम्ही केलं तर छान होऊ शकतं. काही ठिकाणी वडे जे असतात त्यांचं कवर जाड असतं, तेही चांगलं लागतं, म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतात. काहींना जाड कवरचे फुगलेले वडे आवडतात, काहींना पातळ आवडतात. सो अशा रीत्या आपण सगळे तयार करून घेऊ आणि आता तळून घेऊया. सो तुम्ही बघू शकता इथं मी या कन्सिस्टन्सीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. ह्याच्यामध्ये मी किंचितसा सोडा टाकलेला आहे आणि पाणी टाकले. ह्याच्यामध्ये हळद बिळद टाकायची काही गरज नाही आहे, किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. थोडासा ओवा घातलेला आहे मी याच्यामध्ये. तुम्हाला हवा असेल, आवडत असेल तर जिरेपूड किंवा ओव्याची पूड तुम्ही टाकू शकता. असं मी थोडंसं पीठ घट्ट केलेलं आहे. रनिंग कन्सिस्टन्सी किंवा सैलसर आपण म्हणतो ना, तसं असं करायचं आहे आपल्याला. सो आता आपण वडे तळून घेऊया. मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये छान तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापून झाल्यावर वडे सोडताना मात्र तेल थोडंसं कमी ठेवायचं आहे, फ्लेम कमी ठेवायची आहे. सो तुम्ही बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे. आता गॅस थोडा मंद करून घेऊ आपण, म्हणजे वडे सोडताना आपल्या हाताला जास्त गरम तेलाची वाफ लागत नाही. तर एक एक करून आपण इथे वडे सोडून घेणार आहोत. एका साईडने असं आपल्याला हळूच वडे सोडायचे आहेत. तर असं बोटं उठली तिथं थोडंसं पीठ आपल्याला त्याच्यावरती सोडायचं आहे. अशा रीत्या तुम्ही बघू शकता आपण असे वडे हळूच सोडणार आहोत. थोडंसं त्याच्यावरती पीठ देखील तुम्ही सोडू शकता, किंवा बोटं उठू नये म्हणून हातात आधी थोडंसं पीठ घ्यायचं आहे. गॅस थोडा मंदच ठेवायचा आहे.
तेलाचं भजीचं कुठलंही काम करताना आधी थोडासा गॅसमधनं ठेवला तरी चालतं. अशा रित्या वरनं पीठ टाकलं तरी जमेल. एक एक करून आपण सगळे वडे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर फास्ट गॅसवर जर जमत असेल तर तसंही तुम्ही करू शकता, पण परत आपल्याला ते हलवून दुसरी टर्न पण करायची असते, त्यामुळे सगळे टाकता करता जी एक बाजू आहे ती करपू शकते. सो आता फ्लेम तुम्ही फास्ट करू शकता. सो छान एक 5 मिनटं आपल्याला वडे एका बाजूनी छान फास्ट गॅसवर करून घ्यायचे आहे. उलटणं किंवा झारा तुम्ही जे काही वापराल वडे तळायला तर त्याला पाणी नसावं. तेलात पाण्याचा अंश गेला की पाणी उडू शकतं. आधी वरचं कवर आपण हे करून घेऊ. सावकाश ते आपल्याला ते वडे पलटी करून घ्यायचे. तुमच्याकडे यापेक्षा मोठी कढई असली तर तुम्ही सुटसुटीत त्या कढईमध्ये करू शकता. आपल्याला वडे एका चाळणीमध्ये आता आपण हे वडे छान थोडेसे गोल्डन करणार आहोत आणि तुम्हाला पाहिजे ते या स्टेजला पण तुम्ही काढू शकता. पीठ थोडं घट्ट ठेवल्यामुळे हे वडे छान तुम्ही बघू शकता कवर जाड आलेला आहे. आता मी याचं कवर थोडंसं पाणी घालून आणि पातळ करणार आहे, जेणेकरून माझ्याकडे घट्ट पिठाचे जाडवाले ज्याला पिठाला जाळी असते ते वडे आणि पातळ कवरवाले दोन्ही तयार होतील. मला दोन्हीही पद्धतीचे आवडतात. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर कसं छान झालेलं आहे. याच्याबरोबर तुम्ही कांदा अदरवाईज हिरवी मिरची सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता. कांदा नाही तळायचा, हिरवी मिरची तळून चिरून तळा, त्याच्यावर थोडंसं मीठ घाला. ह्याची एक चटणी पण होते तयार. म्हणजे हे जे ॲक्च्युली जे हॉटेलमध्ये तयार करतात ती पावाची चटणी असते. ते काय करतात, शिळे पाव मिक्सर करतात. हे जे चुरा असतो, हा जो तेलातला चुरा असतो हा काढून त्याच्यामध्ये लसूण तिखट घालून शिळे पाव असं एकत्र ते मिक्सर करून ती चटणी तयार करतात. म्हणजे प्रत्येकाची वेगळी. काही ठिकाणी नुसतं लसूण खोबऱ्याचं करतात, तिथे काय ते पाव आणि हे घालत नाहीत. तशी ती पद्धत आहे. सो उरलेले वडे पण आपण टाकून घेऊया. सो अशारित्या उरलेले वडे पण मी तळून घेत आहे. आणि चला वडापाव खायची तयारी करूया. सो तुम्ही बघू शकता आपले वडे छानपैकी इकडे तयार झालेले आहेत. मस्त मोठ्या साईजचे पण आहेत, आपण छोट्या साईजचे पण तयार केलेत, काही चपटे पण आहेत.
मोठे पण आहेत, तुम्ही तयार करू शकता. चलो तर मग आता खायची तयारी करू. सो तुम्ही बघू शकता मी इथे पाव 2 घेतलेले आहेत. हे पाव छान मी कट करून घेतलेले आहेत. अशा अर्ध्यारित्या आपल्याला कट करून घ्यायचे. तुम्हाला तर माहीतच असेल, आता प्रत्येकाने वडापाव खाल्लाच असेल. सो वडा टाकून खायला घेऊ आता मस्त गरम गरम. सो अशारित्या आपला वडापाव छान तयार आहेत. ह्याच्यासाठी तुम्ही चटणी लावू शकता एखादी, और कांदा आणि मिरची सोबत तुम्ही खाऊ शकता. सो लेट्स एन्जॉय.